ही स्क्रिप्ट तुम्ही थेट वाचू शकता। एका अशा किल्ल्याची कल्पना करा जो आकाशाला भिडणाऱ्या एका विस्तीर्ण आणि अखंड खडकावर एखाद्या मुकुटाप्रमाणे दिमाखात बसलेला आहे। सह्याद्रीच्या मुख्य रांगांपासून शेकडो मैल दूर आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यात दख्खनच्या कोरड्या पठारावर उभा असलेला हा गुटी किल्ला आजही शत्रूच्या उरात धडकी भरवतो। याला शेलकिल्ला का म्हणतात आणि हजारो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातील मराठा साम्राज्याचा या किल्ल्याशी नक्की काय संबंध होता? आजच्या या विशेष भागात आपण या सर्व रहस्यांचा उलगडा करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात स्वराज्य रक्षक आणि आज आपण प्रवास करणार आहोत दक्षिण दिग्विजयातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण, अभेद्य आणि ऐतिहासिकदृष्ट्या श्रीमंत अशा गुटी किल्ल्याचा। गुटी किल्ला हा दक्षिण भारतातील सर्वात जुन्या आणि सर्वात भक्कम किल्ल्यांपैकी एक मानला जातो। समुद्रसपाटीपासून सुमारे 680 मीटर उंचीवर असलेला हा गड एका प्रचंड मोठ्या ग्रॅनाइटच्या डोंगरावर कोरलेला आहे। जेव्हा तुम्ही या किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहता तेव्हा त्याची भव्यता पाहून मान आपोआप वर जाते। हा किल्ला म्हणजे केवळ दगडविटांच्या भिंती नसून निसर्गाची किमया आणि मानवी युद्धशास्त्राचा एक अप्रतिम संगम आहे। गुटी किल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा नैसर्गिक आकार। दुरून पाहिल्यावर हा गड एखाद्या शंखासारखा म्हणजेच कंचशेल सारखा दिसतो, म्हणूनच याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये शेल किल्ला असे संबोधले जाते। हा डोंगर इतका सरळ आणि निसरडा आहे की त्यावर कोणत्याही आधुनिक उपकरणांशिवाय चढून जाणे आजही आव्हानात्मक वाटते। तर मग विचार करा, शेकडो वर्षांपूर्वी शत्रूसाठी हे किती कठीण असेल। या किल्ल्याचा इतिहास एखाद्या महाकाव्यासारखा आहे। सुरुवातीच्या काळात हा किल्ला बदामीच्या चालुक्य राजांच्या ताब्यात होता, ज्यांनी या खडकाचे लष्करी महत्त्व ओळखले होते। त्यानंतरच्या कालखंडात होयसळ आणि महान विजयनगर साम्राज्याने या किल्ल्याला आपलेसे केले। विजयनगरच्या सुवर्ण काळात हा किल्ला त्यांच्या उत्तर सीमेचे रक्षण करणारा एक प्रमुख आणि अजेय तळ होता। मात्र गुटी किल्ल्याच्या इतिहासातील सर्वात देदीप्यमान पान तेव्हा लिहिले गेले जेव्हा इथे मराठ्यांचे पाऊल पडले। 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा आपली ऐतिहासिक दक्षिण दिग्विजय मोहीम आखली तेव्हा त्यांनी या परिसराचे सामरिक आणि भौगोलिक महत्त्व ओळखले होते। मराठा साम्राज्याचा विस्तार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता तो थेट तंजावरपर्यंत पोहोचावा, या स्वप्नात गुटी किल्ल्याचे स्थान अत्यंत मोक्याचे होते। मित्रांनो, गुटी किल्ल्याचा आणि मराठ्यांचा उल्लेख निघाल्यावर एका महान योद्ध्याचे नाव घेतल्याशिवाय ही कथा पूर्ण होऊच शकत नाही। ते नाव म्हणजे सेनापती मुरारराव घोरपडे। 1746 ते 1775 या प्रदीर्घ काळात गुटी किल्ला हा मुराररावांच्या सत्तेचे आणि मराठा पराक्रमाचे मुख्य केंद्र होता। मुराररावांनी या किल्ल्याला इतके अभेद्य केले की म्हैसूरचा वाघ समजल्या जाणाऱ्या हैदर अलीसारख्या शक्तिशाली शत्रूलाही या किल्ल्याने कित्येक महिने नुसते झुंजवले नाही तर हतबल करून सोडले होते। मुराररावांच्या काळात इथे अनेक नवीन बांधकामे झाली। धान्य कोठारे, दारुगोळ्याची कोठारे आणि डोंगराच्या कपारीत खोदलेली पाण्याचे टाके आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात। आजही गडाच्या अवशेषांमध्ये आपल्याला मराठा स्थापत्यशैलीची तीच भव्यता पाहायला मिळते जी आपल्याला रायगड किंवा राजगडावर दिसते। आता आपण कल्पनेने प्रत्यक्ष गडावर फेरफटका मारूया। गुटी किल्ल्यावर प्रवेश करण्यासाठी एकूण 15 मुख्य दरवाजे पार करावे लागतात। हे दरवाजे अशा पद्धतीने बनवले आहेत की शत्रूला एका दरवाजातून दुसऱ्या दरवाजापर्यंत पोहोचताना प्रत्येक वेळी गडावरील सैनिकांच्या माऱ्याला सामोरे जावे लागायचे। प्रत्येक प्रवेशद्वार एका विशिष्ट कोनात वळण घेते, जेणेकरून शत्रूने जर हत्तीच्या सहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तरी त्या हत्तीला जोर लावण्यासाठी पुरेशी जागा मिळणार नाही। गडावर चढत असताना आपल्याला खडकात कोरलेली अनेक पाण्याचे टाके दिसतात। या भागातील हवामान अत्यंत उष्ण आणि कोरडे आहे, तरीही या टाक्यांमध्ये वर्षभर पाणी साठवून ठेवण्याची जी व्यवस्था आपल्या पूर्वजांनी केली होती ती पाहून आधुनिक इंजिनियर्सही थक्क होतात। गडाच्या सर्वात उंच भागाला मुराररावांचे आसन किंवा मुराररावांची कचहरी म्हटले जाते। हे ठिकाण म्हणजे एका मोठ्या खडकावर बांधलेली एक छोटी बसण्याची जागा आहे। इथून संपूर्ण गुटी शहर, खाली धावणारी रेल्वे लाईन आणि मैलोनमैल पसरलेले दख्खनचे पठार एखाद्या जिवंत नकाशासारखे दिसते। असे म्हटले जाते की मुरारराव घोरपडे तासनतास इथे बसून गडाच्या संरक्षणाची आणि सीमेवरून येणाऱ्या शत्रूच्या हालचालींची बारकाईने पाहणी करायचे। गडावर अनेक छोटी मंदिरे आहेत, ज्यात नंदीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे। या मंदिरांमधील शांतता आपल्याला त्या काळातील आध्यात्मिक वातावरणाची जाणीव करून देते। गडावर एक जुने कारागृह देखील आहे, ज्याच्या अंधाऱ्या कोठड्या आजही शत्रूच्या मनात धडकी भरवतात। इतिहास नेहमीच सुखद नसतो, त्यात संघर्षाच्या आणि बलिदानाच्या कथाही दडलेल्या असतात। 1775च्या सुमारास हैदर अलीने गुटी किल्ल्याला भीषण वेढा घातला होता। हा वेढा 1-2 दिवस नाही तर तब्बल 9 महिने चालला। 9 महिने मुराररावांनी आपल्या मुठभर सैनिकांसह हैदर अलीच्या विशाल फौजेला रोखून धरले। गडावरची रसद संपत आली होती, पण मराठ्यांचा स्वाभिमान अजूनही जागा होता। मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते।
शेवटी गडावरील पाण्याचा साठा अत्यंत कमी झाला आणि काही फितुरांमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. अखेर मराठ्यांना हा किल्ला सोडावा लागला. हा प्रसंग आजही गुटीच्या इतिहासातील सर्वात भावूक आणि अंगावर शहारे आणणारा क्षण मानला जातो. आज हा किल्ला जरी शांत असला आणि तिथे मानवी वस्ती नसली, तरी भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली हा वारसा आपण जपत आहोत. गडाचा प्रत्येक चिरा, प्रत्येक तटबंदी आणि प्रत्येक बुरुज आजही आपला तो गौरवशाली इतिहास सांगण्यासाठी आतुर आहे. ट्रेकर्ससाठी हे एक आव्हानात्मक ठिकाण आहे आणि इतिहासप्रेमींसाठी हे एक चालते बोलते विद्यापीठ आहे. विशेषतः जेव्हा संध्याकाळी सूर्यास्ताची किरणे या ग्रॅनाइटच्या डोंगरावर पडतात, तेव्हा हा किल्ला सोन्यासारखा चकाकतो. तो नजारा पाहून असे वाटते की जणू हा किल्ला आजही आपल्या सुवर्णकाळाची आठवण करून देत आहे. गुटी किल्ला हा केवळ दगडांचा डोंगर नाही, तर तो दक्षिण भारतात स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवत ठेवण्याचे एक ज्वलंत प्रतीक होता. आपल्या पूर्वजांनी, छत्रपतींच्या मावळ्यांनी आणि मुराररावांसारख्या वीरांनी रक्ताचे पाणी करून हे गड किल्ले जपले आहेत. आज या किल्ल्यांचे जतन करणे आणि त्यांचा इतिहास जगासमोर आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तुम्हाला गुटी किल्ल्याबद्दलची आणि मराठ्यांच्या दक्षिण मोहिमेची ही सविस्तर माहिती कशी वाटली, हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपला हा इतिहास घराघरात पोहोचेल. आपल्या लाडक्या स्वराज्य रक्षक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो अशाच न ऐकलेल्या आणि प्रेरणादायी ऐतिहासिक कथा. लवकरच भेटूया एका नवीन किल्ल्यासह, एका नवीन शौर्यगाथेसह. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.